तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। पहलगाम येथे अडकलेल्या नागरिकांची घरवापसी। आमदार बबन दादा व रणजित शिंदे यांच्या प्रयत्नाने पिंपळनेर परिसरातील नागरिक सुखरूप घरी परतले। जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादींनी केलेल्या हल्ल्यामुळे देशातील असंख्य पर्यटक श्रीनगर पहलगाम येथे अडकले होते। त्यात महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या मोठी होती। त्यापैकी म्हाडा तालुक्यातील एकूण 48 पर्यटक पहलगाम येथे अडकले होते। म्हाडा तालुक्यातील पिंपळनेर व निमगाव मधील 48 पहलगाम येथे अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी माननीय आमदार बबनदादा शिंदे व सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन श्री रणजित भैया शिंदे यांनी शर्थीचे प्रयत्न करत माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांना प्रत्यक्ष भेटून पहलगाम येथे अडकून पडलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी सुखरूप स्वघरी परतण्यासाठी मदतीची विनंती केल्यानंतर त्यांना मुंबई येथे राज्य शासनाने तात्काळ विमानाने आणण्यात आले व मुंबई येथून त्या सर्व पर्यटकांना रणजित भैया शिंदे यांनी स्वखर्चाने बस गाडीने गावाकडे आणण्यात आले। त्यामुळे त्या सर्व पर्यटकांनी माननीय आमदार बबनदादा शिंदे व रणजित भैया शिंदे यांची नेमगाव येथे भेट घेऊन आभार व्यक्त केले। आम्ही खरंच खूप घाबरलेलो होतो। 3 दिवस आमचं तिकीट निघतंय नाही निघतंय ह्याचा प्रयत्न चालू होता सगळ्यांचा, पण आमचं ज्यावेळेस नाही निघणार असं ठरलं, म्हणजे आम्ही माहित नव्हतं की आम्हाला निघल का नाही निघल। आम्ही मुलंही आजारी पडली, त्यामुळे आम्ही परत आम्ही खाली उतरायचं ठरवलं काश्मीरवरून जम्मूला आणि तिथून रेल्वे पकडू असं ठरवलं। परत दादांचा भैयांचा ज्यावेळेस संपर्क झाला त्यावेळेस आमच्यात फक्त 3 तासात आमची तिकीटं निघाली। त्यांच्या मदतीने आम्ही तिथून इथपर्यंत पोहोचलो पण मुंबईपर्यंत, आणि मुंबईतनं दादांनी स्वखर्चाने आम्हाला ट्रॅव्हल करून दिली आणि आम्ही इथं सुखरूप सगळे पोहोचलो। त्यामुळे आम्ही सगळे आनंदात आहेत, मुलं आनंदात आहेत। आम्हाला खूप भीती वाटत होती, त्यामुळे दादांचा, मामांचा, भैयांचा, सगळ्यांचा, डांगे साहेबांचा आम्ही सगळ्यांचा उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा आम्ही मनापासून आभारी।